माप ओलांडा. नाही हायला वारी पण कसलं तिरपांगड स्वप्न होतं. स्वप्नातली पोरगी मस्त होती. पुन्हा येते का बघूया. हायला बायको असावी ना तर अशी. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. नाही नाही, मी ह्याच्या स्वप्नात नाही आलोय. मी खरोखरच आलोय. काय या भागाचा सूत्रधार आहे मी. तुमची या सगळ्यांशी ओळख करून द्यायला आलोय. तर हा मुरली चिटणवीस उर्फ राया, वय वर्ष 25, लग्नाळू म्हणजे लग्नाळलेला संभाव्य वर. ज्या चिटणवीस कुटुंबियांची मी आता तुमची ओळख करून देणार ना, त्या घरातले शेंडेफळ. शेंडेफळ म्हणजे सगळ्यात धाकटा मुलगा. आता सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा लाडका, म्हणजे सगळ्यात धाकटा सगळ्यांचा लाडका म्हणजे हा आपल्या गोष्टीचा हिरो झाला नाही का. तर आता आमच्या राहायला बरं का स्वप्न पडलंय त्याच्या होणाऱ्या बायकोच. आता तुम्ही म्हणाल का राव असं असतं का कधी. तर असतो. लग्नाळलेले किंवा नुकतेच बोल्यावर चढलेले नवरे आपल्या बायकोला नाही का म्हणत, वो तुम्ही थी जो रोज मेरे सपने में आया करती थी. तशी रायाची ती आज पहिल्यांदा त्याच्या स्वप्नात आली. बर, या स्वप्नातली तुम्ही एक आणखीन अजब अचाट गोष्ट बघितलीत का. नाही मग ठीक आहे. परत परत मीच का माप ओलांडतोय. माप तिने ओलांडायला पाहिजे ना. इतरांच्या स्वप्नात आणि रायाच्या स्वप्नात हाच काय तो नेमका एक फरक आहे. आईला सांगू का. रायाच्या आईला भेटूया का. चला. हे आई ऐक ना, मी ना तोंड धुतलंस, नाही ब्रश केलास, अगं मला चूळ तरी भरलीस का. तसं नाही ऐक तर. पुरुषा जा जा आधी ब्रश करून ये. चल. अगं आई मला काहीतरी ना तुला सॉलिड सांगायचंय. मी तुझं सगळं ऐकणार पण ब्रश करून आल्यावर. कळलं. चल 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 चल. काय जा जा ब्रश करून ये. चल 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 चल. ऐकतच नाही हा मुलगा. मनवे अगं झालं का ग तुझं. तर राया येईपर्यंत घरच्या बाकीच्या लोकांशी ओळख करून घेऊया. ही कालिंदी, रायाची आई. कालिंदी माधव चिटणवीस, माहेरच्या जोशी. बरोबर ओळखलं. जोशी म्हणजे ब्राह्मण. माधवरावांची जेव्हा यांचा प्रेमविवाह झाला ना, तेव्हा घरच्यांचा विरोध झिडकारून या CKP घरात आल्या. बाई सुगरण बरं का, पण आधीच्या जोशी. त्यामुळे आजही घरात मांसाहाराचा बेत असला तर बाई स्वतःला त्यांच्या खोलीत बंद करून घेते. तात्पर्य काय, आदर्श गृहिणी. आणि ही आमची मनवा. राया जसं शेंडे फळ ना, तसं ही शेंडे फूल. सध्या 12वीत आहे, पण 10वीला हिला बरं का 98.98% मार्क होते. गणितात 100त 100. तरी बाई 2 दिवस नाराज होत्या. शिबुआ माझा 1% गेला. कसं जमतं या मुलांना. म्हणून ही अशी सतत कानात रणबीरची गाणी आणि डोळ्यात 12वीचा अभ्यास. सासूबाई काय ग. मी मुकुंदला चहा देऊन येते. नवऱ्याला बरी मुकुंद म्हणतेस ग. मला कालिंदी म्हणायला काय जातं. या रायाच्या ऋतावहिनी, रायाच्या मोठ्या भावाची बायको. दांद्रत नंबर 1. जेवणाचं सोडा, साधा चहा सुद्धा बनवता येत नाही बाईंना. आजकाल की आदर्श बहू. आई 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 आलास ना. चल आता दूध पिऊन घे आणि नंतर सगळ्यांबरोबर तुला मी पोहे देते. हा? अगं आई ऐक ना, मी काय म्हणतो. हे आई 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 आधी दूध पिऊन घे. ती पाहताच बाला यांचा कलिजा खलास झाला. आई हा, ऐक ना,
मला आज सकाळी सकाळी एक सॉलिड स्वप्न पडलं. सकाळी सकाळी स्वप्न पडलं. अरे देवा, म्हणजे ते खरं होणार. काय होणार खरं? काय पाहिलंस बाबा स्वप्नात? माझ्या बायकोला. अय्या तुझं लग्न कधी झालं? तू गप ग जरा. तू बोल, काय पाहिलंस? अगं माझ्या बायकोला एकदम नवरीच्या वेशात. आपल्या ओळखीतली होती कोणी? ओळखीतली? हे, मी तर तिला कधी बघितल्याचं पण आठवत नाही. अरे पण स्वप्नात तर फक्त ओळखीची माणसं दिसतात ना. हे, पण मला तिचा चेहरा एकदम स्पष्ट दिसला स्वप्नात. हो, कशी होती दिसायला? एक मिनिट. सॉलिड, फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग. मराठी लय भारी. बरी होती का रे दिसायला? गोरी आहे ना, आणि डोळे सुंदर आहेत का तिचे? नाक मात्र सरळ हवा, ते नकट नाक नको. आणि केस मात्र तिचे असे लांब सडक हव्या. ओहो, टिपिकल मुलाच्या आईचा प्रश्न. राया, आजपासून तू दूध नाही, चहाच पी. बघता बघता 24 वर्षांचा झालास रे तू. आता तुझे 2चे 4 हात करायला हवे. आणि मला हे मुकुंदला सांगायला हवं. अरे हो, आणि मला यांना सांगायला हवं. आलेच आम्ही. आई, अगं बाबांना कुठे सांगतेस? झालं, आता बाबा घर डोक्यावर घेणार. तर रायाला स्वप्न पडलेले आणि रायाचे स्वप्न ऐकून रायाची आई आणि रायाची वहिनी आता रायाच्या लग्नाची स्वप्न बघू लागलेले आहेत. आता रायाच्या बाबांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे ते जरा आपण ऐकूया. डोकं फिरलंय त्याचं आणि तुझंही. लग्नाची स्वप्न पडतायत, आधी नोकरी शोधा म्हणाव. अरे बायको येते ना स्वप्नात, लग्न कर म्हणत, मग तशी नोकरी का नाही येत स्वप्नात? मला शोध म्हणत. काही स्वप्न बिप्न पडलेलं नसणार आहे. मी आलो असणार त्याच्या स्वप्नात नोकरी शोध म्हणत. म्हणून या स्वप्नाची टूम काढली तर रायानं. नाही, बास झालं, बास. लाड बंद करा तिचे, बंद म्हणजे बंद करा. आणि माझा एक निरोप द्या त्याला. हा, म्हणून आधी नोकरी मग छोकरी. हो सांगते. निरोप नंतर द्या, आधी नाश्ता आणा, उशीर होतोय मला. हो आणते. नवीन आयुक्त आलाय, नवीन आला ना म्हणून जरा जास्तच रुबाब दाखवतोय. जरा जुना झाला ना की परत मला लेट जाता येईल. अरे फक्त 2-3 तास लेट गेलो तर अख्ख्या दिवसाचा पगार कापतो हा. साले तिकडून येतात आणि आमच्यावर राज्य करतात. जा नाश्ता आणा, उशीर होतोय मला. हो आणते. हा. एकंदर डायलॉग बाजीवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की हे रायाचे वडील माधव चिटणवीस. तुमच्या हेही लक्षात आलं असेल की हे सरकारी कर्मचारी आहेत आणि यांचा बॉस तिकडचा आहे, म्हणजे युपीचा आहे, म्हणजे हे रेल्वेमध्ये काम करतात. हे आता ओघाने आलंच. साहेबांना फक्त 2च चिंता आहेत बरं का. एक, बाय 1 गेट 5 फ्री पैशाची, आणि दुसरी, तरुण सेल्समन हवाय. रायाची नोकरी. राया 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 राया, काय 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 बातमी काय ऐकतोय मी? हा, सांगा मुकुंद गुणी हा पार. आम्ही पाहिला मुकुंद, रायाचा मोठा भाऊ, ऋताचा नवरा बँकेत ऑफिसर आहे. अरे आपण लग्न करताय म्हणे. अहो लग्नाला वेळ आहे अजून. आता फक्त मुलगी दिसलीये स्वप्नात, एकदा प्रत्यक्षात भेटली की झालं. टा 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 टा. इतकं सोपं आहे का ते? बाबा, अहो लग्नाच्या स्वप्नापर्यंत पोहोचलाय ना. अहो मग लग्न पण होईलच की. काय भाऊऱ्या, मी या वर्षी उडवून टाकूया बार. कसले बार कसले उडवताय? याला नोकरी आहे का अजून? काय अजूनही नीट विचार कर. पटकन रेल्वेची परीक्षा दे. मग काय वशिला लावायचं ना तो लावतो मी. अरे एकदा नोकरी मिळाली ना की आयुष्यभराची काळजी मिटेल. बाबा, मी नोकरी नाही करणार. हा नोकरी करणार नाहीये. मग काय करणार आहेस? मी बिझनेस करणार. याला बिझनेस करायचा. बिझनेस करणार आहेस? कसला बिझनेस करणार आहेस? नाही सांगूनच टाकाच मला. सांग. सांगून टाक राया. ते मी अजून ठरवलं नाही. ते नाही ठरलं, पण मुलगी ठरली आणि ती स्वप्नात. मग बिझनेस पण काय स्वप्नात करणार आहेस? बाबा, हो करेल ना तू. बापरे, हे बघ, याला नोकरी होती ना म्हणून तुमच्या लग्नाला परवानगी दिली मी.
त्याला नोकरी नसती ना तर तू अजूनही असतेस तिथेच तुझ्या माहेरी आणि हा असता आमच्या माथी. जा लवकर नाश्ता लाव आणि बोला मला. आणि तू रे चल, मला रेल्वे भवनापर्यंत सोड, तेवढेच माझे बसचे पैसे वाचतील. अहो अहो मी काय म्हणते, नाही 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 नाही, काही बोलू नकोस तू. अरे 24 वर्षाचा झालाय मुलगा, अजून नोकरीचा पत्ता नाही याच्या. काय झालं दादा? आज सकाळी सकाळी अख्ख्या डोंबिवलीत तुझा आवाज घुमतोय. तुझ्या पुतण्याला विचार ना. नोकरीचा पत्ता नाहीये पण बायकोची स्वप्न पडतायत, बायकोची. बायको? ओ वहिनी, वहिनी काय हे बायको प्रकरण काय आहे? मी सांगते ना भाऊजी. अहो आज सकाळी सकाळी आपल्या रायाला हा साहेबांचा धाकटा भाऊ डॉक्टर मंगेश, होमिओपॅथी डॉक्टर, शीघ्रकवी आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कबड्डी, खो खो, चित्रकला स्पर्धा आणि सगळ्या वार्षिक सहली, सगळ्या मंडळांचा सभासदही आहे आणि ब्रह्मचारीही. काय सांगताय काय वहिनी? राया, ए राया. झालं, आता हा ब्रह्मचारी तळायला चढवणार. राया, डायरेक्ट बायको दिसली स्वप्नात. ताबडतोब लग्न करून टाक, नाहीतर माझ्यासारखा बॅचलर राहशील. कसं आहे ना राया, जी ती गोष्ट त्यावेळी आणि त्या वयातच व्हायला हवी. मलाही एक मुलगी सांगून आली होती रे. नाकी डोळी सुंदर होती, एकुलती एक. तिच्या वडिलांची 4 दुकानं होती. एक स्टेशनरीचं, एक शाळेच्या युनिफॉर्मचं, एक केमिस्टचं आणि त्याच्या शेजारी दारूचं. बघता क्षणी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण तिच्या घरच्यांना घर जावी हवा होता. मी तयार होतो राया, मी एका पायावर तयार होतो. पण हा मी हो तूच. तू आडवा आला आणि मी अजूनही ब्रह्मचारी आहे. हे उगाच मला दोष देऊ नकोस. आपल्या आईने ठरवलं तर या घरातला कोणीही घर जावई होणार नाही. आणि एकदा आईने ठरवलं म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी शुभ्र रेख. आणि त्यानंतर एवढ्या मुली दाखवल्या तुला, तेव्हा का नाही हो म्हणालास? हे बघ दादा, एकदा एक मनात भरली, दुसरी तिसरीला जागाच नाही उरली. अजाणत्या प्रेमाला दुष्ट रूढी परंपरांची दृष्ट लागली. कालिंदी, नाश्ता लाव. राया, आलाय ना स्वप्नात? करून टाक. बहुत अच्छे. हा ब्रह्मचारी काय हे यांनी आपल्याला सांगितलंच. आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षातली, ती म्हणजे या घरची परंपरा आहे की या घरचा कुठलाही पुरुष घर जावई होऊ शकत नाही. आणि स्वप्नात तर आपल्या रायाने माप ओलांडलाय. आता हळूहळू तुमच्या लक्षात येतं काय लोचा आहे ते. तिकडे ज्या खाणाखुणा चालल्यात ना, ते कालिंदीला रायाच्या आजी आजोबांना रायाच्या स्वप्नाबद्दल सांगायचंय, त्याच्या खाणाखुणा चालल्यात. मी काय म्हणतो, ते लोक इकडे यायच्यात मी तुमची आणि ह्यांची ओळख करून देतो ना. ही रायाची आजी रुक्मिणी मनोहर चिटणवीस आणि ते यांचे ते मनोहर चिटणवीस. आजी मिल्स अँड बोन्स पासून जेम्स हॅडली चेस पर्यंत सगळं वाचतात. आणि आजोबा कधी कधी सकाळी सोडवायला घेतलेलं मराठी शब्दकोड रात्र झाली तरी सोडवून होत नाही. बरं, आजींची रास सिंह आणि आजोबांची कन्या, त्यामुळे या घरामध्ये आजोबांचं काय चालत नाही. बरं, आमच्या आजी गमतीशीर, कधी कधी रुसतात आणि तडकाफडकी माहेरी निघून जातात. माहेरी म्हणजे काय, रायाच्या रूम मध्ये जातात. आणि मग आजोबा अगदी प्रेमानं अगं ये ना परत असं म्हणाले ना की मग मेहरबानी केल्यासारखं आपल्याच रूम मध्ये परत येतात. आहे की नाही गमतीशीर फॅमिली? तर आता तुमची आणि हिरोच्या फॅमिलीची ओळख झालेली आहे, त्यामुळे आता हिरोईनच्या फॅमिलीकडे वळण्याआधी मी जरा तुमच्यात येऊन बसतो आणि तुमच्या बरोबर ह्यांच्या घर. अहो सासूबाई, हा ग बाई. आज ना सकाळी सकाळी आपल्या रायाला एका मुलीचं स्वप्न पडलं होतं. मलाही पडलं होतं स्वप्न. अगं बाई, हो का? कोण आली होती स्वप्नात? दीपिका की प्रियांका? मला वाटतं दीपिकाच होती बहुतेक. सल्ला हवा होता माझा. तू
तुमचा सल्ला मागण्या इतपत वाईट परिस्थिती नाही आली हो तिच्यावर. बरं राया सांग, कसलं स्वप्न पडलं तुला? लग्नाचं. रायाला ना स्वप्नात त्याची बायको दिसली आणि हे स्वप्न सकाळी सकाळी पडलं म्हणजे ते खरं होणार ना. कालिंदी असल्या भाकड गोष्टी त्याच्या डोक्यात नको भरोस. तर काय, अरे लग्नाआधी मला सुद्धा सकाळी स्वप्न पडायचं. कुणाचं? माझंच ना. तुमचं नाही काही. शम्मी कपूर यायचा माझ्या स्वप्नात. ओ हसीना जुल्फोवाली असं म्हणत म्हणत माझ्या मागे मागे धावायचा. अरे त्यानं मला मागणी सुद्धा घातली होती लग्नाची स्वप्नात. पण झालं का तसं? नाही ना. जे नशिबात असतं ना तेच मिळतं. नाही हं. माझ्या रायाच्या बाबतीत असं नाही होणार. त्याच्या नशिबात चांगलंच असणार. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? मी हिच्या आयुष्यात आलो ते चांगलं नाही का झालं? अहो मामांजी काय बोलताय तुम्ही? मला असं नव्हतं बोलायचं खरं सासूबाई. आजी, पण स्वप्नात एक गडबड होती. गडबड? कसली गडबड? अगं आजी, लग्नानंतर दारात माप ठेवलं होतं ते मी. अरे बेल्या, म्हणजे तू घर जावे व्हायचं स्वप्न बघितलंस? राया एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू घर जावे व्हायचं ठरवलंस ना तर तंगडं मोडून ठेवे ना तुझं. आणि मला सांग, तुझ्या नोकरी धंद्याचं काय? आजी मी ठरवलं. राया राया, अरे घरातल्या भाज्या संपल्यात, चल मला आणून दे पटकन. चल 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 चल. घे पिशवी ठेव. अरे राया, तुला एक विचारायचं राहिलंय. म्हणजे विचारू ना सासूबाई? विचार. तुला तुझ्या त्या स्वप्नात तुझी सासू सासरे दिसले का रे? अगं बाई हो की. ए बाबा ते आठवा, कारण तुला घर जाऊ व्हायची स्वप्न पडतायत, त्यामुळे सासू कोण हे कळायलाच हवं. अरे 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 पांडू, तू अजून झाडूच मारतोस? सकाळी कसा पटापट नाश्ता घेतोस तसा झाडूही मारायचा पटापट. आणि काय ग शांते, अगं होतीस कुठे तू 2 दिवस? मॅडम, माझ्या मुलीची तब्येत नव्हती बरी. अगो बाई, तिला एकदा समजावून सांग. म्हणावं आपण गरीब आहोत, गरीबाला असं सारखं सारखं आजारी पडून कसं चालेल? आता कापावा लागणार ना 2 दिवसाचा पगार. बघतेस काय, साहेबांना नाश्ता दे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कोण? सांग. या वीणा प्रधान, रायाच्या बुडबी सासूबाई. म्हणजे त्या स्वप्नातल्या मुलीशी रायाचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं ना तरच्या कमाल बाई. हा पाणी फिला फिला के मारूंगी असं म्हणतात ना, तसं या गोड बोलून मारतात. तोंडात साखर आणि मनात लाल तिखट, डेडली कॉम्बिनेशन. बरं बाई सारख्या शब्द घालतात तो, आणि आपण कुठली शपथ कधी केव्हा कुठे कोणाला घातली सगळं लक्षात राहतो बाईंच्या. वीणा, चल नाश्ता दे लवकर. हे मिस्टर उल्हास प्रधान, म्हणजे हे यांचे हे हो. 2 मोठ्या फॅक्टऱ्या आहेत साहेबांच्या. लोअर मिडल क्लास ते श्रीमंत वर्गीय असा साहेबांचा प्रवास. मग सांगतो, घरात माणसं इनमिन 3 आहेत पण नोकर 4 आहेत. साहेब गाडी काढू? हो काढ लवकर. आधी मला सोड आणि नंतर बेबीला मार्केटला सोड. आता तिला कशाला जायचे मार्केटला? प्रांजल, प्रांजल. आणि आता शेवटची आणि सगळ्यात महत्वाची ओळख. याचसाठी केला होता खटाठोप. रायाच्या स्वप्नातली मुलगी, ती जी खरोखरच अस्तित्वात आहे, ती जी आत्ताही रायाच्या नजरेसमोर भिरभिरतीये, ती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर ही मिस प्रांजल प्रधान. प्रांजल, तू कशाला चाललीयस मार्केटला? अगं मम्मा, मी ना ठरवलंय सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या. आज ना मी स्वतःच भाज्या विकत घेणार आहे, स्वतःच जेवण करणार आणि स्वतःच खाणार. पप्पा. अगं पण कशाला हे सगळं? आपल्याकडे एवढे नोकर आहेत. मम्मा प्लीज जाऊ देत ना मला मार्केटला. जाऊ दे ना वीणा. अगं आज आपल्याकडे एवढे नोकर आहेत, पण उद्या ती लग्न होऊन ज्या घरी जाईल तिथे जर का नसतील तर? पण लग्न होऊन ही जाणार आहे कुठे? ही तर अहो, तुम्हाला उशीर नाही का होते? बाय बेटा. बाय. पांडू, अरे बॅग ठेवलीस? वीणा, तुझ्या मुलीला लग्नाचे डोहाळे लागलेत. अगो बाई,
शेवटचं वाक्य ऐकून बाई अचानक गंभीर झाल्यात. कारण बाईंच्या असं लक्षात आलंय की त्यांच्या मुलाचं खरंच लग्नाचे डोळे लागलेले असतील तर आता त्यांना तिला ते सांगावं लागणार जे त्यांनी ऑलरेडी मनोमन ठरवून ठेवलंय. आता त्यांनी मनोमन काय ठरवलं हे तुम्हाला हळूहळू कळेलच. पण मी काय म्हणतो, आता मी तुमच्यातून बसतो. कारण आता काय होणार, राया आणि प्रांजल भेटणार, ते एकमेकांच्या प्रेमात पडणार, त्या दोघांचं लग्न होणार. अहो पण मग माप कोण ओलांडणार, राया की प्रांजल? या सगळ्याची उत्सुकता जितकी तुम्हाला आहे ना तितकी मलाही लागून राहिली. त्यामुळे चला, कारण आता काय आहे, कुठल्याही क्षणी राया आणि प्रांजलची पहिली भेट होणार आहे. अर्धा किलो टोमॅटो दे रे.